गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संडे, म्हणजे सुट्टीचा दिवस. एकदम निवांत. मी 7:30 वाजता उठलेली आहे. आंघोळ वगैरे झाली, फरशी पुसून झाली, चहा घेऊन झाला. तर आता देवपूजा करायची आहे. उद्या आहे नागपंचमी प्लस पहिला श्रावण सोमवार. आणि नागपंचमीचे एक दिवस आधी भावाचा उपवास असतो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तसंच आज माझाही भावाचा उपवास आहे. तर ते जीवतीचे ते पूजा करतात ना, तर ते करायचं आहे मला. शरूचे पप्पा आणायला गेलेले आहेत पूजेचं सामान, पण म्हणलं त्याआधी ना छान अशी देवपूजा करून घेते आणि तुम्हालाही दाखवते. तर व्हिडिओ आवडला ना तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. आता तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे की आमच्या घरात ना एकदम डाएट कॉन्शियस लोक आहेत. म्हणजे शरीरचे बाबा एकदम डाएट फॉलो करते, त्यांना प्रोटीनचं वगैरे खायला लागतं. त्यामुळे म्हटलं आता श्रावण सुरू आहे, मग नॉनव्हेज तर खाता येत नाही, काय करावं प्रोटीनमध्ये. मग मी पनीर आणलं होतं, तर त्याचंच ना मी इथं पनीर मसाला फ्राय करणार होते. तर पनीरचे क्यूब घेतले, त्यामध्ये हळद चटणी, काळं मीठ टाकलं होतं मी, आणि आलं लसणाची पेस्ट करून टाकायची आणि थोडीशी लाल चटणी टाकायची. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये ना थोडंसं तूप टाकलं होतं, तुम्ही तेलही टाकू शकता, पण मला तूप वापरायचं होतं. आणि इथं माझा घरी सासूबाईंसोबत फोन सुरू होता. तर नंतर ना ते म्हणजे जे आपलं पनीर होतं ना ते त्यामध्ये ॲड करायचं. मस्त असं 5-10 मिनटांना फ्राय करून घ्यायचं. आणि इथं आमच्या शरीरचं ना प्रोजेक्ट सुरू होतं. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की प्रोजेक्टसाठी आम्ही किती फिरलो. तर त्याचे सगळे फोटो ती प्रिंट करून आणली आणि ते करायचं सुरू होतं. कारण कसं हाताने स्मॅश केलं ना की थोडेफार गुटायला राहतं त्याचं ना, असं केलं ना पूर्ण छान असं एकजीव होऊन जातं. ते शाबू भिजू घातला होता आणि ते शेजारीच कूट पण करून ठेवलेलं आहे. आणि ही मिरची वाटून घेतलेली आहे. मी आधी शरीरसाठी फिक्का काढून घेणार आणि मग माझ्यासाठी शरूच्या पप्पासाठी बनवणार. ते तर एवढे काय खाणार नाहीत, 1-2च खाणार. तर माझ्यासाठी मस्तपैकी साबुदाणा वडे बनवणार आहेत. तर चला बनवते आणि मग लास्टला तुम्हाला दाखवते. साबुदाणा वडेला मी करून ठेवलेले आहेत. आणि आता मला आणि काय पत्ता चालतो, काय काय ते चालत नाही, तर आमच्या इथं चालतो त्यामुळे मी टाकलेलं आहे. तर इथे आपले मस्त असे साबुदाणा वडे होत आहेत. आणि मी ना जे पुरणाची जाळी असते ना त्याच्यावरती ठेवत आहे, कारण की कसं त्यातलं जे एक्स्ट्रा राहिलेलं तेल आहे ना ते पण खाली नेतं होऊन जाईल. म्हणजे एवढं तर नव्हतंच, पण थोडंफार हे होऊन जाईल म्हणून. आणि तर शरीरची छान अशी प्लेट तयार करून दिली होती. नंतर देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि नंतर मी जेवण करायला बसले. कसं झालं? खूप छान झालं. चला हा व्हिडिओ इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.